नमस्कार. नमस्कार. मी गोविंद निटुरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्या मंदिर उदगीर. आपल्या स्टुडिओमध्ये सविताताई कुलकर्णी आलेले आहेत. त्यांचा अनुभव, त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे आणि समाजासाठी त्यांचं सोशल वर्क जे आहे त्यावर मी प्रभावित झालो. कारण अनुभवासारखा जगामध्ये गुरु दुसरा कोणता असू शकत नाही. परंतु अनुभव लिखित स्वरूपात वाचून माणूस पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेणारी माणसं आणि त्या अनुभवाचा उपयोग कसा होऊ शकतो हे पुढच्या पिढीला उपयोगाला पडतो. म्हणून सोशल वर्कसाठी, कारण प्रत्येकाने प्रत्येक अनुभव घ्यायचं म्हणलं तर त्याला वेळ जाईल, पैसा जाईल, शक्ती जाईल, कष्ट जाईल. त्यापेक्षा तुमचे अनुभव समाजकार्य करणाऱ्या महिलांसाठी, नागरिकासाठी, समाजासाठी उपयुक्त ठरलं पाहिजे. आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे की 2045पर्यंत, विजन 2045 पर्यंत आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं शतक, स्वातंत्र्याचं शतक महोत्सव 47ला म्हणजे 2047ला साजरा होणार आहे. तोपर्यंत समर्थ अशी पिढी आम्हाला तयार करायची आहे. म्हणून नागरिकांना, महिलांना समर्थ करण्यासाठी यांचा अनुभव आपल्यासमोर ठेवायचा आहे. त्यांच्या कार्याची माहिती मी देण्यापेक्षा त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. कारण त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे एवढंच सांगेन. आणि आपली संत ज्ञानेश्वर शाळा चांगलं कार्य करणाऱ्याचं कौतुक करून लोकांमध्ये प्रचार करते. तर सविताताई, अगोदर आपला छोटासा परिचय द्या आम्हाला. नमस्कार. मी सविता रवींद्र कुलकर्णी, राहणार लातूर. या प्रोसेसमध्ये राहत असताना एक समाज कार्यकर्ती म्हणून आज लातूर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये मला चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं. हे ओळखण्या अगोदर स्वतः सविता कुलकर्णी म्हणून काय आहे हे मला सांगण्याची थोडीशी गरज वाटते. मी लातूरमध्येच 1ली ते 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन असं पूर्ण शिक्षण मी लातूरमध्येच केलं. देशी केंद्र शाळेमध्ये 10वी पास झाले. त्यानंतर शाहू कॉलेजमध्ये डॉक्टर JM वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी शाळेची, कॉलेजची पिढी होती ती घडत गेली. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने समाजकार्याचे खरं बाळकडू आम्हाला कॉलेज जीवनापासून मिळत गेलं. या कॉलेज जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा करत गेलो. एक साधं उदाहरण कॉलेजमधलं सांगते मी. आमच्याच एका सहकार्याला, विद्यार्थी मित्राला, गरीब होता, त्याला कुठल्याच प्रकारचं सहकार्य घरातून नव्हतं. आईवडील शेतमजुरी करत होते आणि तो अक्षरशः वर्गामध्ये बसायचा. खूप टॅलेंट होता, हुशार होता, पण त्याला कपडे नसायचे. तो कुठेतरी फाटक्या पॅन्टी, फाटके कपडे असे घालून यायचा. तर आम्ही त्यावेळेस 1990ची ही गोष्ट आहे, आम्ही त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून त्या आमच्या विद्यार्थी मित्राला 2 ड्रेस आम्ही घेतले होते. आणि त्यानंतरची सुरुवात आमची एक चांगल्या पद्धतीने झाली. आणि सगळेच जण आज आमच्या सर्व टीमचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत सर्व आज वेगवेगळ्या चांगल्या पदावरती, शिक्षक आहे, कोणी लेक्चरर आहे, कोणी PhD करत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. यानंतरचा कालावधी मी कॉलेज जीवनापासूनच एक घरची अडचण, फॅमिलीमध्ये खूप, आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ. वडील नोकरी करत होते पण वडिलांवर पण घरच्या सगळ्या गोष्टीचा बोजवारा होता. आणि त्यामुळं मी 12वीच्या नंतर फर्स्ट इयरला कॉलेज पूर्ण केलं आणि सेकंड इयरपासून पार्ट टाईम जॉब करत होते. आणि या जॉबच्या माध्यमातून मी माझा स्वतःच्या शिक्षणाचा जो खर्च आहे तो मी भागवण्याचा प्रयत्न करायची. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत एक सामाजिक संघटन होतं लातूरमध्ये. महिलांसाठीचं एक सामाजिक संघटन होतं, नारी प्रबोधन मंच म्हणून. 1993 आम्ही फायनल इयरला होतो, 3rd इयरला, आणि त्यावेळेस भूकंप झाला.
आणि नारी प्रबोधन मंचच्या माध्यमातून माझी खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात झाली. प्राध्यापक चंद्रकला भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली 1993मध्ये लातूर जिल्ह्यातला जो भूकंप झाला, या भूकंपामध्ये सातत्याने ज्या काही महिला, एकल महिला, ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यासोबत, त्याचबरोबर जे बालक होते त्यांच्यासाठी पाळणाघराचं काम, त्याचबरोबर महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही त्या सुरुवातीच्या काळामध्ये संघटन बांधणी आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम आम्ही केलं. त्यानंतर नारी प्रबोधन नंतर मी आफाम नावाची एक संस्था आहे, ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल किशोरी प्रकल्प राबवला गेला, ज्या 12 ते 18 वयोगटातल्या किशोरवयीन मुली आहेत, ज्या वयामध्ये मुलींना खरं माहिती देणं, नॉलेज देणं आणि संघटनमध्ये त्यांना माहिती देऊन पुढं कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, आयुष्याची आजची किशोरी उद्याची आदर्श माता, आदर्श गृहिणी आणि आदर्श एक नागरिक कशी बनेल, याच्यासाठीचे एक चांगले धडे देण्याचं काम आम्ही आफाम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून भूकंपग्रस्त भागातल्या 25 गावांमधून केलं. आणि याचाच पुढं आम्ही ऑक्सफाम नावाची एक फंडिंग एजन्सी होती, ज्या माध्यमातून गावाचं पुनर्वसन कसं करावं आणि याही पलीकडे जाऊन प्रत्येकजण पुनर्वसन करत होते, पण पुनर्वसनामध्ये महिलांचा सहभाग, खरं तर घर वापरायचं असतं महिलांना, आणि महिलांचा सहभाग नाही तर त्या घराला काही अर्थ नाही. तर पुनर्वसनामध्ये महिलांच्या सहभागातून पुनर्वसन कसं करता येईल यासाठी म्हणून लोहटा हे गाव माकणी डॅमच्या जवळचं, त्या गावाचं पुनर्वसन ऑक्सफाम इंडिया ट्रस्ट यांच्या माध्यमातून होत होतं. तर त्या पुनर्वसनासाठी मी त्या तिथं सोशल वर्कर म्हणून काम केलं. वय काय होतं त्यावेळेस? माझं वय साधारण 24 वर्षाचं होतं आणि मी अनमॅरिड असतानाच हे सर्व काम केलेलं आहे. आणि 24व्या वर्षी मी ग्रॅज्युएशन वगैरे असं चालूच होतं आणि त्यानंतर मी कंटिन्यूमध्ये इकडं जॉबही कंटिन्यू केला. आणि त्याच नंतर ऑक्सफाम इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून लोहटा गावच्या पुनर्वसनामध्ये महिलांची कमिटी करून, महिलांचं संघटन बांधणी करून, महिलांचे बचत गट बांधणी करून त्या महिलांना तुमच्या घरात तुम्हाला किचन कुठं पाहिजे, तुमच्या घरात तुम्हाला बाहेरची रूम कुठं पाहिजे, तुम्हाला बाथरूम कुठं पाहिजे, हे सगळं त्यांच्या एका कमिटीनं तयार करून आणि त्यांना जिथं पाहिजे, ज्या ज्या पद्धतीने त्यांची सोय आहे अशा पद्धतीने त्यांना एकत्रित करून त्यांना पुढं नेण्याचं तिथं काम केलं. आणि आज याही पलीकडे जाऊन महिलांचं संघटन बांधणी करणं, महिलांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवणं आणि त्या सगळ्या पलीकडं 1997 साली स्त्री आधार केंद्र डॉक्टर नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये ज्या भूकंपग्रस्त महिला, एकट्या महिला होत्या, त्यांच्या शेतीचे प्रश्न होते, त्यांच्या मुलांचे प्रश्न होते, त्यांच्या वेगवेगळ्या त्यांना घरातून वाटा मिळत नव्हता किंवा शेती त्यांना घरचे लोक देत नव्हते, असे अनेक प्रश्न होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदम पडलेला हा भूकंपाचा धक्का त्यांच्या आयुष्यामधले एक खूप काही घेऊन गेलेला होता आणि त्या एक प्रकारे निराधार, निराश्रित आणि आत्मिक मनोबल विखुरलेल्या झालेल्या होत्या. त्यांना ते आत्मबल देणं आणि त्यांना संघटन बांधणी करणं, त्यांना शेतीची अवजारे नव्हती, त्यांना अवजारे मिळवून देणं आणि त्यांना शेतीची मशागत करण्यासाठी सुद्धा एकत्रित करणं, संघटित करणं आणि एकेकाच्या शेतीवरती एकत्रित होऊन तुम्ही शेती करा आणि तुम्ही तुमच्या शेतीची चांगली मशागत करा, अशा पद्धतीची त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांना माहिती देऊन, त्यांना त्यांचं शेती कसण्यासाठीचं एक कसब आम्ही त्यांना ते देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या महिलांना कायदेशीर माहिती देणं, कायदेशीर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीच्या प्रश्न होते त्याच्या संदर्भात माहिती दिली. याचबरोबर अनेक प्रश्न आहेत जे महिलांचे प्रश्न आहेत, महिलांवर अन्याय अत्याचार आहेत आणि भूकंपग्रस्त भागामध्ये तर भूकंप म्हणा किंवा पूर म्हणा किंवा वेगवेगळे आपत्ती म्हणा, याच्यामध्ये महिलांच्या प्रश्नावरती खूप अडचणी येतात. तर या अडचणींना कसं सामोरं जायचं, कसं तोंड द्यायचं, याच्यासाठीचे सुद्धा वेगवेगळे प्रशिक्षण आपण त्या भूकंपग्रस्त भागामध्ये घेत होतो. या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट होती की काउन्सिलिंगचा भाग होता. प्रत्येक माणूस काही सारखं नसतं, प्रत्येक व्यक्ती काही सारखी नसती. तर त्या व्यक्तीला त्या
प्रोसेसमधून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची खरी गरज होती. आणि हे समुपदेशन आम्ही त्या घरोघर जाऊन त्यांना, महिलांना बोलून, चर्चा करून त्यांच्या मुलांसाठीचे प्रश्न काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. वा, खूप छान. मला थोडंसं मध्ये मी डिस्टर्ब करतो. हे सगळं तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, म्हणजे तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं की ही एवढं आता तुम्ही जे इतकं तल्लीन होऊन सगळी माहिती सांगता आणि एवढ्या अल्पवयात, म्हणजे 93 साली तुमचं वय कमीच असणार आणि त्यावेळेपासून आणि कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही इतर विद्यार्थ्यांना म्हणजे अडीअडचणीला मदत केलात. हे तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली नेमकी आणि महिलांसाठी काय संदेश द्याल? प्रेरणा म्हणजे खरं पाहता कॉलेजमधून पण बऱ्याच गोष्टी आम्हाला शिक्षकांकडनं वगैरे मिळत होत्या आणि मुळात काही गोष्टी अशा होत्या की जे स्वभावात पण काही होतं आणि घरामध्ये पण असं काही वातावरण होतं की ज्यामुळं नाही हे केलं पाहिजे, ह्यासाठी आपल्याला धडपडलं पाहिजे अशी एक भावना होती. आणि एक माझ्या सावेवाडीत एक शेजारी काही कुटुंब होती जी फॅमिलीमध्ये मी मुलांशी काय संवाद करावे, महिलांशी काय संवाद करावे, कोणाशी कसं बोलावं, काय बोललं पाहिजे असे काही धडे आम्हाला एक शिबिर चालायचं. रंगमंच नावाचं एक फोरम होतं. त्या माध्यमातनं रवींद्र गोवंडे नावाचे एक पॉलिटेक्निकचे प्राध्यापक होते, पण त्यांनी एक फोरम तयार केलेला होता ज्या माध्यमातून मुलांवरती संस्काराचे धडे देण्याचं काम तिथं चालत होतं. आणि त्या माध्यमातून पण मी बऱ्याच गोष्टी शिकत गेले. ज्या रवींद्र गोवंडे सरांनी आम्हाला माहिती सांगितली, ज्या गोष्टी बोलत गेले आणि वेगवेगळे लेक्चरर्स यायचे तिथे माहिती द्यायची आम्हाला. अतुल देऊळगावकर आहेत किंवा अजून भार्गव मॅडम आहेत किंवा अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याही प्रक्रियेमध्ये डॉक्टर मुकुंद घारे जे आफाम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते, ज्यांनी आम्हाला अगदी स्वतःच्या मुलींना समजवावं अशा पद्धतीने किशोरी मुलींना काय समजलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना पुढे नेलं पाहिजे, आजची किशोरी उद्याची आदर्श माता कशी बनली पाहिजे, गॅस कसा पेटवायचा, इथपासूनचे धडे कसे द्यायचे, प्रत्येक महिन्यामध्ये काय काय सण आले पाहिजेत आणि त्या सणांमध्ये त्यांनी कशा पद्धतीने साजरं केलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी आम्ही मुलींमध्ये घेत गेलो आणि खरी पिढी घडत गेलो. आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी लोकं मला मार्गदर्शक म्हणून भेटत गेली आणि त्या मार्गदर्शनाने मी आज त्याच पद्धतीने वाटचाल करत आहे. या सगळ्या टप्प्यामध्ये मुकुंद घारेंचं नाव जसं मी घेतलं तसं डॉक्टर नीलम गोरेंचंही नाव घ्यावंच लागेल, जेणेकरून त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. महिलांचे प्रश्न काय, प्रश्नामध्ये कसं बोललं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, महिलांना कायद्याच्या माध्यमातून कसं पुढं नेलं पाहिजे, एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला आहे तर त्या महिलेच्या अन्याय अत्याचारामधले कुठल्या कुठल्या कामगारांनी आपल्याला पुढं आणलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती देणं, मार्गदर्शन करणं, वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचं काम या माध्यमातून इवन लातूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम करण्याची त्यांच्या माध्यमातून मला संधी मिळाली. मी लातूर जिल्ह्याबरोबर औरंगाबाद, संपूर्ण महाराष्ट्र, फक्त कोकण साईडचे 2-3 जिल्हे सोडले तर सातारा झालं, जळगाव झालं, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करण्यासाठी मी गेलेली आहे. मला वैयक्तिक थोडीशी म्हणजे शाळेच्या संदर्भामध्ये विचारायचा प्रश्न आहे. माझ्याकडे अशा काही महिला आहेत की त्यांना आपण सेविका म्हणून नाममात्र वेतनावर, शासन तर काही अनुदान देत नाही, कुठलं पद नाही, ते शिकवतात, बालवाडीला काही शिकवतात, अनेक समस्या आहेत. आणि मग हे आणखी बऱ्याच महिला कुठे कपडे शिवायला जातात, कुठल्या दुकानामध्ये मॉलवर काम करतात. यांना कुठेतरी आत्ता प्रशिक्षणाची जर संधी उपलब्ध करून दिली तर त्यांच्या मुलाचं आणि त्यांचं भवितव्य निश्चित स्वरूपात घडू शकतं. तर तसं महिला आपल्या सक्षम कशा होतील या बाबतीत, म्हणजे आमच्या शाळेपुरतं म्हणा किंवा अन्य कोणाला सगळ्यालाच, या बाबतीत आपण काय सांगाल? शासनाच्या विविध योजना आहेत. हां, ज्या शासनाच्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या DRDAच्या योजना आहेत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत वेगवेगळे गाव पातळीवरती बचत गट आहेत, ज्या माध्यमातून प्रत्येक महिलेपर्यंत रिव्हॉल्विंग फंड गेला पाहिजे, त्यांचा कर्जाचा जे काही ठरलेलं हे आहे ते मिळालं पाहिजे अशी एक सोय आहे. पण महिलांनी त्या कर्जातून फक्त कर्ज घेऊन त्या वाटून घेऊन बसतात, हे न करता
ते प्रॉपर उद्योग केल्या तर निश्चित त्या उभ्या राहू शकतात. याशिवाय वेगवेगळे जिल्हा पातळीवरती ट्रेनिंग सेंटर आहेत, गव्हर्मेंटचे आहेत. आरशेट्टीचं ट्रेनिंग सेंटर आहे. उदाहरणार्थ टेक्निकल वेगवेगळ्या ITIs आहेत, त्या माध्यमातून सुद्धा महिलांसाठी वेगवेगळे ट्रेनिंग आहेत. मुलींचं कॉलेज आहे जे की फॅशन डिझायनिंग आहे, वेगवेगळ्या हे आहेत, अशा माध्यमातून सुद्धा ट्रेनिंगचे काम केले जातात. आणि जिल्हा पातळीवर ट्रेनिंगचे आहेत, त्याचबरोबर तालुका पातळीवर सुद्धा त्याच्या यंत्रणा राबल्या जातात. त्या माध्यमातून महिलांना तिथपर्यंत पोचवता येतं. फॉर एक्झाम्पल आरशेट्टीला 18 ते 45 वयोगटातल्या महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाची सोय आहे. राहणे खाणे 10 दिवसाची, महिन्याची, 15 दिवसाची अशी वेगवेगळी योजना आहे आणि ती आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. याशिवाय वेगवेगळे संस्था आहेत, ज्या संस्थांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचं काम, उद्योग कसा करावा इथपासून ते उद्योग मिळवण्यापर्यंतचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. आपल्या या उन्हाळ्यामध्ये घेता येईल का शासन? निश्चित घेता येऊ शकतं. आपल्या शाळेच्या बऱ्याच महिला म्हणजे पालक आहेत, एकल महिला आहेत. म्हणजे एकल महिला म्हणजे फक्त पती नाहीत असे नाही, सोडून दिलेले असतात, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता सगळ्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि व्यसनी असलेले पुरुष नक्की त्यांच्यासाठी घटस्फोटच पाहिजे असं नाही, तर त्या महिलांची सक्षमीकरण करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे सगळं निश्चित घेऊ शकतो. यासाठी अजून एक नवीन फोरम जे मी आत्ता गेली कोविडच्या काळामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण नवीन सुरुवात केली. हेरम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया चालत आहे, जी साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देणं, महिलांना उभं करणं आणि अशा महिला उभं करणं जेणेकरून त्या कुठंतरी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये एक नवी ऊर्जा, नवी दिशा निर्माण करू शकतील. आणि अशी जर 15-20 लोक महिलांची एक टीम असेल तर निश्चित त्यासाठीचं प्रशिक्षणाचं आणि त्या पुढच्या प्रक्रियेचं नियोजन आपण करता येऊ शकतं. धन्यवाद. खूप छान वाटलं. हेरम कुलकर्णीचा आत्ता उल्लेख आला. हेरम कुलकर्णी म्हणजे एक शिक्षण तज्ज्ञ इथे आहेत आणि एक फिनलँडला मी गेलो होतो त्यांच्या. ते हेरम कुलकर्णी की हे दुसरे? हेच आपले हेरम कुलकर्णी हे शिक्षण तज्ज्ञ महाराष्ट्रातले, बाहेर देशात नाही. बाहेर देशात नाही. नगर जिल्ह्यामध्ये अकोले गाव आहे त्यांचं. आणि आज महाराष्ट्रभर पूर्ण आज शासन सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही सूचना आहेत ते अंमलात आणण्याचं काम करते. प्रत्येक शाळेला सुद्धा GR आलेलं आहे, जे की मुलांच्या बालसंगोपन योजनेसाठीचे फॉर्म भरायला लागते. आजच मला शिक्षणाधिकारी मॅडमला सुद्धा भेटायला जायचं होतं, पण ते आज इकडं आल्यामुळं ते जमलं नाही. उद्या आमची भेट होणार आहे. वा. तुमच्या जीवनामध्ये असा एखादा यशस्वी प्रसंग, तुमच्या धडपडीला यश मिळालं आणि त्याच्यात परमोच्च आनंद मिळाला, असा एखादा प्रसंग सांगाल? एक केस स्टोरी आहे जी मी आयुष्यामध्ये स्वतः त्याच्यावरती काम केलं. एक चाइल्ड राईट्सवरती केस स्टोरी आहे. उदगीरचाच एक मुलगा होता, साधारण तो 10 वर्षाचा असेल, 10 ते 12 वर्षाचा. आणि त्याला त्याच्या मजामध्ये त्याच्या गुदद्वारातून हवा भरण्याचं काम केलं होतं आणि तो एकदम फुगला होता. एखाद्या 40 वर्षाच्या मुलासारखा पूर्ण असा टम झालेला होता. आणि अशा त्या मुलाच्या संदर्भाने मी पूर्ण वेळ त्या मुलासोबत राहत होते. पूर्ण वेळ त्या मुलाचं पूर्ण लातूरमध्ये त्याचं पूर्ण ऑपरेशन केलं, त्याचं सगळी प्रोसेस केली. आणि त्या मुलाला जो अगदी मरणाच्या दारात पडलेला होता, त्या मुलाला आम्ही बालहक्क अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये त्या बालहक्क अभियानाच्या माध्यमातून त्या मुलाला आम्ही वाचवलं. आणि आज तो मुलगा व्यवस्थित पद्धतीने, कुठल्याच मी डॉक्टरांना घाबरत नव्हते, डॉक्टरांपर्यंत जात होते, कुठल्याही अधिकाऱ्यापर्यंत जात होते, या मुलाला कुठलीच हे व्हायला पाहिजे. आणि रोज माझ्या घरून मी त्या मुलासाठी डबा नेत होते. त्या सगळ्या प्रक्रियेला माझ्या घरच्यांनी पण मला कधीच नकार दिला नाही. माझ्या मिस्टरांनी एकदा दोनदा विचारलं, कोणाकडे चाललीस, कशाला चाललीस? मी म्हणलं एक मुलगा आहे आणि त्या मुलासाठी, आणि तो माझ्या मुलाच्या वयाचा मुलगा आहे आणि त्या मुलासाठी मला करायचं आहे. मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला सकाळी माझ्या घरून जायची, आधी त्या मुलाला भेटायची, डबा द्यायचा आणि मग मी ऑफिसला जायची माझ्या. आणि मी सामाजिक काम करत असताना या अशा अनेक घटना आहेत आणि अशा अनेक गोष्टी, स्त्री आधार केंद्राचं मधून काम करत असताना अशा हजारावर महिलांचे मी कुटुंब बसवलेले आहेत, ज्या आजही मला समोर महिला भेटतात
आज ही महिला भेटल्यानंतर बोलतात की ताई, तुम्ही त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन केलं नसतं तर आज आमचा संसार उभा राहिला नसता, आज आम्हाला मुलं झाली नसते, आज मला मुलं आहे, माझं इतकं मुलं शिकलं आहे, आज माझं मुलगा 10वी झालं, किंवा अशी अनेक घटना आहेत. आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रक्रिया बघायला मिळाल्या, वेगवेगळे अधिकारी बघायला मिळाले, पोलीस अधिकारी बघायला मिळाले, चांगले नेते बघायला मिळाले आणि वेगवेगळ्या नेत्यांसोबतची वेगवेगळी प्रक्रियासुद्धा पाहायला मिळाली. मला चांगल्या नेत्याचं नाव ऐकणं आवडेल, वाईटाचा विषय नाही. चांगले नेते म्हणून सांगता येणार नाही असं नाव मला, मी कोणाबद्दल बोलणार नाही, ठीक. पण कशाला उगाच कोणाबद्दल बोलायचं. पण असे बरेचसे बरं, लोक ठीक आहेत आहे. ज्यांच्यामध्ये आता नवं काम करतो. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती म्हटल्याप्रमाणे तुमचे हे कार्य खरोखरच खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे म्हणण्यापेक्षा समाजाला उपयोगी आहे आणि समाज पुढे जाऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत आहे, तर आजच्या समाजाबद्दल आपलं मत काय आहे? एक या अगोदर थोडंसं मी बॅक जाते थोडीशी टप्प्यामध्ये. हां, द्या. एक महत्त्वाचा टप्पा जो की किशोरवयीन मुलींच्या बाबतीतला मी बोलले. जसं शाळा म्हटल्यानंतर एक टप्पे असतात, जगण्याचा, विकासाचा आणि संरक्षणाचा आणि सहभागाचा. 4 टप्प्यावरती मुलं असतात. जेव्हा जगण्याचा टप्पा येतो तो प्रक्रियेमध्ये सहजासहजी होऊन जातो, पण विकासाचा टप्पा येतो तेव्हा शाळेचा संपर्क येतो. वा. आणि जेव्हा शाळेचा संपर्क येतो तेव्हा खरी जडणघडण मुलांची चालू होते. मग चांगले वाईट विचार, चांगली प्रक्रिया ही शाळेच्या माध्यमातून होते आणि मग ती घरामधून पण त्याच पद्धतीने सपोर्टिव्ह झाली तर निश्चित लेकरू घडून येतं. पण जर घर आणि शाळा याच्यातला कुठंतरी गॅप झाला तर ते लेकरू घडत नाही. आणि ते न घडणं म्हणजे कुठंतरी आपल्याला काम करण्यासाठीची एक वेगळी प्रोसेस आहे, जेणेकरून त्या लेकराला आपल्या प्रोसेसमध्ये कसं आणता येईल यासाठीची एक टप्पा म्हणून तुम्हाला सांगते माझ्या कामाचा. एक मी स्पेशली काही कम्युनिटीसोबत जास्त काम केले, तांडा वस्तीच्या लोकांसोबत जास्त काम केले, लमाण समाजाच्या मुलामुलींसोबत जास्त काम केले. आणि या लोकांची प्रक्रिया अशी असते की साधारण 12 ते 15च्या वयातल्या मुलामुलींसोबतचं एक वेगळं त्यांचं हे असते. ही मुलं थोडी मोठी झाली की लगेच त्यांची लग्न करणार आणि कोयता सिस्टीमसाठी त्यांना जोड करणार आणि ऊसतोडीला घेऊन जाणार. आणि यामुळं एकतर त्यांच्या आयुष्याची पूर्ण बर्बादी आहे. आयुष्याची बर्बादी इन द सेन्स त्या मुलांचं कुठलंच शरीर वाढत नाही, मन वाढत नाही, बुद्धी वाढत नाही आणि मुळात त्या विचारांना कुठंच चालना मिळत नाही. आणि त्यामुळं त्यांच्या नको त्या वयात ती म्हातारी व्हायला लागतात. नको त्या वयात 20-25मध्ये त्यांचे सगळा बाजार संपलेला असतो आणि 30च्या आत त्यांचे ऑपरेशन, 20च्या आत 25च्या आत ऑपरेशन. आणि जास्त कमी झालं तर अशा काही मुली बघितल्यात मी, अशा काही माझ्या किशोरवयीन मुलींमधनं पुढं गेलेल्या काही मुली माझ्यासमोर आल्या, म्हणल्या मॅडम माझ्या 25 वर्षाच्या 23-30 वर्षाच्या काळामध्ये माझं फॅमिली प्लॅनिंगचं तर ऑपरेशन कधीच झालं, पण आज माझं पिशवीचं पण ऑपरेशन झालेलं आहे. आणि असे 80% कुटुंब आहेत जे तांडा वस्तीतले. मी हे अगदी स्पष्टपणे सांगू शकते की मी वस्तीतला सर्वे केलेला आहे आणि ठोक सांगू शकते की ज्या महिलांना त्याच्यामध्ये अडचणी आहेत, त्यांना वेगवेगळी जड कामं करावी लागतात, ऊसतोडीचं काम करावं लागतात, मोळ्या उचलाव्या लागतात आणि नको त्या ठिकाणी नको त्यावेळी त्यांची मुलं जन्माला येतात आणि त्यांना तिथं कुठलाच सोयी सुविधा किंवा कुठल्या गोष्टीचं हे मिळत नाही. आणि त्यामुळे मग त्यांचे सगळे आणि किती वय असतं, 15, 16, 14. आणि या वयातली खरं तर हे मूल आहे. आपल्या दृष्टीने विचार केला तर हे 18 वर्षाच्या आतलं मूल आहे. आणि जेव्हा हे मूल जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मुलांना एक अन्याय आहे आपल्या सगळ्या समाजाकडून झालेला. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही वेगवेगळ्या किशोरवयीन मुलींचे गट तयार केले. किशोरी मुलींना या सगळ्या मधून बाहेर काढण्यासाठी त्या मुलींना एक संघटन बांधणी केली आणि दर आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला त्यांची बैठक घ्यायची. त्यांना वेगवेगळे धडे द्यायचे. लाईफ स्किल मॉड्यूल काय आहे, कौशल्य, जीवनाची कौशल्य काय आहेत, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार कसे होऊ शकता,
तुमच्यामधल्या काय काय गोष्टी तुम्हाला उपयोगी पडू शकतात, अशा अनेक गोष्टी आम्हाला त्यांनी धडे दिले आम्ही त्यांच्यापुढं. आणि याचबरोबर त्यांच्या पालकांसाठी पण वेगवेगळे प्रशिक्षण घेतले, ज्या माध्यमातून त्या पालकांनी पण मुलांसोबतचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, मुलांना काय शिकवलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय चर्चा झाली पाहिजे, आणि एक बेस्ट ऑफ दी बेस्ट मैत्रीण, एक बेस्ट ऑफ दी बेस्ट मित्र पालकांनी बनलं पाहिजे, ह्यासुद्धा गोष्टी आपण जगासमोर आणणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आम्ही निश्चितच प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून बरीच आमची किशोरवयीन मुलं आज घडली आहेत. बऱ्याच माझ्या किशोरी मुली ग्रॅज्युएट आहेत आणि आज त्या चांगल्या पद्धतीने कुठं टीचर आहेत, कुठं चांगल्या पद्धतीने शिक्षिका म्हणून काम करत, कुणी पॉलिटेक्निक झाले, कुणी इंजिनिअरिंग झाले. आज माझी एक किशोरी, ज्या किशोरी मुलीला घरामधून मुस्लिम समाजाची होती, 4 बहिणी आहेत 5 बहिणी आहेत म्हणून शिकवायचं नाही आता बस झालं असं म्हणत होते, पण मी हट्टाला पेटून स्वतःचे त्यावेळेस मी पैसे घालून तिची फीससुद्धा ऑनलाईन फीस प्रक्रिया वगैरे 1000 रुपये भरून करायची होती, तर तीसुद्धा आपण स्वतः केली. आणि त्यानंतर माझ्या संस्थेच्या सरांनी वगैरे मला मदत केली त्या सगळ्या प्रक्रियेला. आणि याच माध्यमातनं कलापंढरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष BP सूर्यवंशी सर यांनीसुद्धा ह्या सगळ्या प्रोसेसला सपोर्ट केला. आणि आज ती मुलगी लातूरसारख्या पॉलिटेक्निक कॉलेजला फ्री सीटमध्ये नंबर लागला आहे आणि गेल्या वर्षी तिने मेरिटमध्ये मार्क मिळवले. याही वर्षी सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर एकदम छान पद्धतीने केलं तिने. आणि अशाही मुली घडत आहेत. आणि हे घडणं म्हणजेच आजचं आपण केलेल्या कामाची खरी पावती आहे. सर्वात खरोखरच या बाबतीत मी असं म्हणेन, चलो जलाये दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा आहे. अजून खूप काम आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी एक प्रश्न काढतो विद्यार्थ्यासाठी. प्रश्न असा आहे की आम्ही झोपडपट्टी इलाक्यामध्ये आता काही ठिकाणी घरं बांधून झालेत, शासनानं आवासमध्ये दिलेत, परंतु त्यांचं अज्ञान, ते तिथे गेले की आम्हाला रेकॉर्ड म्हणजे आधार कार्ड देतो, TC देतो, 5000 रुपये द्या, 4000 रुपये द्या, अशा पद्धतीची मागणी करणारी, आम्हाला काय देणार अशी मागणी करणारी, पहाटे 5 पासूनही मुलं भंगार वेचत फिरतात. हे भंगार वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. ह्या मुलांची पटनोंदणी आहे, शाळेमध्ये नावं आहेत, परंतु ते मुलं शिकत नाहीत. रेग्युलर मुलं शिकत नाहीत, कचरा वेचणारे का शिकणार आहेत? यांच्यासाठी वसतिगृह काढावं तर तेही शक्य नाही, कारण ते येत नाही. मग मला असं वाटतं की कचरा गोळा करणारी जी गाड्या जशा फिरतात, तसं आपण कचऱ्यातील सोनं असणारी ही मुलं, हिरे असणारी ही मुलं, आत्ता तुम्ही जसं म्हणलात, त्यांना जमा करण्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे. तसा प्रोजेक्ट आपण तयार करूया, आम्हाला तुम्ही मदत करा, कारण आम्ही पण सर्वांना शिकवणारे असे सदर घरचे नसतील, पण जागरूक असणारी पालक आहेत. पण हे पालक अंगावर येतात, आम्हाला ते बोलत नाही, अरे बाबा आमचं काय. म्हणजे ही जी शिक्षणाबद्दलची अनास्था आहे, ही पिढी कधी घडणार आहे? आणि ती शेवटी एक म्हणेन, तुम्ही म्हणलात त्यांचं जीवन बर्बाद होते, केवळ त्यांच्या जीवनापुरता प्रश्न नाही, ही मुलं भंगार वेचणारी चोरं होऊ शकतात, व्यसनी होऊ शकतात, गुंड होऊ शकतात, मारामारी करू शकतात, आणि एक अतिरेक माणूस काही करू शकतो. ह्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण करू शकतो. मुलांचं संघटन बांधणी करणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून मुलांना आपण जरीही शाळेत जात असलो तरीही अनौपचारिक शिक्षण देण्याची खरी गरज आहे. औपचारिक शिक्षण तर तुम्ही नावाला त्यांना रजिस्टर केलंय, पण खऱ्या अर्थाने संघटन बांधणी करून त्यांना अनौपचारिक शिक्षणाचे धडे देणं, त्यांनी जे करतायत त्याच्यामध्ये त्यांचं स्किल वाढवणं आणि त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग देणं, जे की बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, ज्या मुलांचा इंटरेस्ट कशात आहे त्या इंटरेस्टप्रमाणे त्यांचं शिक्षण, त्यांची शिक्षणाची प्रक्रिया, आणि त्यांना अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षणाची त्यांना गरज नाही, त्यांना शिकत नाहीत ते, तर अनौपचारिक शिक्षणाचे धडे देणं ही खरी गरज आहे. पण वास्तविक यावे तर लागतील आमच्याकडे. त्यासाठीची एक वेगळी ट्रिक वापरावी लागेल,
ज्या माध्यमातून आपल्याला जागृती करावी लागेल, ज्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे कॅम्प घ्यावे लागतील, त्यांच्या रिलेटेड जे काही अपेक्षित आहेत ते कॅम्प घ्यावे लागतील आणि मग आपल्याला त्यांना संघटन बांधणी करावी. मला निश्चित आशा आहे की आपण या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य कराल. आपण हे करू. भविष्यामधल्या तुमच्या काय योजना आहेत तुमच्या स्वतःच्या? भविष्यामध्ये अशी काही योजना माझ्या डोक्यात आहे की जी सध्या तर मी गेली वर्ष झालं, इतके दिवस मी एक वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून एक पगारी मानधन घेऊन काम करणारी कार्यकर्ती म्हणून काम करत होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांसोबतचं माझं एक बिल्डिंग डेव्हलप करायचं काम चालू होतं, जे की शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा, त्या माध्यमातून शिक्षण आलं, आरोग्य आलं, वेगवेगळ्या लोकांसोबतचं एक नातं बिल्ड करायचं काम चालू होतं. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी की मी खऱ्या अर्थाने या लोकांबरोबर घडत होती, तीच गोष्ट मी माझ्या स्वतःच्या बाबतीत पण मी बिल्ड केली, जेणेकरून मी सुद्धा एक शिकत गेले, वेगवेगळ्या ट्रेनिंग घेत गेले, वेगवेगळ्या उद्योगाच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग घेत गेले. आणि या उद्योगाच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग घेत असताना, लोकांना घडवत असताना मी पण घडत गेले, ज्या माध्यमातून मी माझ्या महिलांना घडवू शकते. आज माझ्यामध्ये ही तत्व आहे की मी माझ्यासमोर आलेल्या महिलांना मार्ग काढण्यासाठी निश्चित मदत करू शकते. ही एक माझी भूमिका आहे. आज मी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणं देते, उद्योगावरचे प्रशिक्षणं देते, नवविवाहित बालविवाह झालेल्या बालकांसाठी प्रशिक्षण देते, वेगवेगळ्या शाळांमधून जे 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगवेगळे प्रशिक्षण असतात, जे की लाईफ स्किल मॉड्यूल आहेत किंवा गुड टच बॅड टच आहे. शाळेमधल्या वेगवेगळ्या अडीअडचणी आहेत, ज्या की मुलांसाठीच्या येणाऱ्या प्रश्न आहेत यावर्षीसुद्धा, आणि त्या मुलांनी त्याच्यामधनं मार्ग कसा काढला पाहिजे यावरती प्रशिक्षण देते. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमार्फत प्रशिक्षण आहेत, CRPचं प्रशिक्षण आहेत, बचत गटाच्या महिलांचे प्रशिक्षण आहेत. आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या समाजामध्ये आज घडीला एक मोठा प्रश्न आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणारी बाहेरगावून, बाहेर जिल्ह्यातून, बाहेरच्या तालुक्यातून, बाहेरच्या गावातून येणारी मुलांची संख्या वाढते. आणि यामुळं मुलांमध्ये वेगवेगळे अफेअर, वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या अडीअडचणी होत आहेत. आणि ह्या कुठंतरी आपल्याला थांबवणं, म्हणजे हे कसं थांबवता येईल यासाठी आपल्याला विचारमंथन करण्याची खरी गरज आहे. पोलीस यंत्रणा आहे, लातूरसारख्या ठिकाणी जिल्ह्याचं ठिकाण आहे. आज लातूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत. ट्युशन एरिया नावाचा एवढा मोठा एक शिक्षणाचं हब म्हणून ओळखलं जातं, पण त्या अशा ट्युशन एरियामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून लोक तिथं मुलं, विद्यार्थी येत आहेत. पालकांना वाटतंय माझं लेकरू शिकतंय, पण आज ते लेकरू कोणत्या प्रक्रियेचं शिक्षण घेते हे कळायला मार्ग नाही. तोंडाला बांधून जाणारी प्रत्येक मुलगी ही फक्त डोळे दिसते, पण तिचं काय चालू असते हे कधीच कळायला मार्ग नाही. कुठं चालली, काय करायली आणि कशा पद्धतीने तिचं वर्तन चालू आहे यावर कुणाचीच अंकुश नाही. आणि आजची पिढी बोलायला, बोलून घ्यायला आणि विचार करायला तयार नाही. सगळं इन्स्टंट पाहिजे आणि माझं आहे, मी करणार, तुम्ही कोण विचारणार, या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आजचं लेकरू आहे. तर हे कुठंतरी आज आपल्याला थांबवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने घरापासून या संस्काराची सुरुवात झाली पाहिजे. आणि या सगळ्याला खरं कारणीभूत आहे आज विभक्त कुटुंब पद्धती. ज्या कुटुंबामध्ये जॉईंट फॅमिली आहे तिथं निश्चितच संस्काराची प्रक्रिया आहे, आणि जिथं विभक्त कुटुंब पद्धती आहे कुणाचा कुणावर अंकुश नाही. आणि सगळ्यात मोठं डिव्हाइस आपल्याकडे आलेलं आहे. घरामध्ये प्रत्येकाजवळ एक मोबाईल आलेला आहे, आणि या मोबाईलच्या माध्यमातून 4 घरामध्ये माणसं असतील, 4 जणांकडे 4 मोबाईल, घरामध्ये समोरासमोर बसून सुद्धा संवाद नाही आहे. हा संवाद कुठं ते हरपला आहे. हा संवाद आपल्याला जोपासणं गरजेचं आहे. आणि हा जेव्हा संवाद तुम्ही जोपासाल तेव्हा निश्चित पुढची पिढी जोपासण्याची प्रक्रिया घडू शकते. एवढंच मी सांगू शकते. वा, धन्यवाद ताई. खूप खूप छान. आपण पण फक्त ही सैद्धांतिक बाजू झाली, प्रॅक्टिकली आपण काहीतरी करूया आणि आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, यासाठीच ही आमच्या शाळेची धडपड आहे. ज्या ज्या महिला एका असतील किंवा मजबूर असतील, त्यांना जीवनामध्ये बनवायचं असेल
तर त्यांच्यासाठी आपण काम करूया. आणि तुमच्यासारखी एक भगिनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दरबारामध्ये मी सांगून माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला आणखी दीर्घायुष्य लाभो एवढीच अपेक्षा आणि प्रकृतीसुद्धा चांगली राहो एवढीच शुभेच्छा व्यक्त करून आजची मुलाखत संपवतो. धन्यवाद.